जीवनात आले असेल तर त्या लोकांना त्यांच्या मुखातून त्या देवाच्या सेवकाची निंदा करू देऊ नका, नाहीतर त्या व्यक्तीच्या बैठकीमध्ये तुम्ही आणि बसू नका. म्हणा आमेन. तुम्ही आणि जेवढा देवाच्या सेवकांच्या किंवा निवडलेल्या लोकांच्या विरोधात बोलतो, त्यांची निंदा करत असाल तर समजून चला तुम्ही प्रभूची निंदा करत आहात, कारण प्रभूने त्यांना निवडलं. जर तुम्ही देवाच्या सेवकाला शिव्या देत असाल तर समजून चला त्या शिव्या प्रभूकडे चालल्या. देवाच्या सेवकाला तुम्ही शिव्या शाप द्यायला लागले तर ते शिव्या शाप प्रभूकडे चाललेले आहेत. जर देवाच्या सेवकांची तुम्ही निंदा करायला लागलेले आहात तर निंदा तिकडे चाललेली आहे, लक्षात ठेवा. म्हणजे निवडलेल्या पात्रांना ज्यावेळेस मंडळीचे लोक विरोधात उभे राहून ज्यावेळेस बोलत राहतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलत नाही, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला डायरेक्ट टार्गेट करता. समजतं? कोणाला टार्गेट करतात? देवाला तुम्ही टार्गेट करता. देव तुमचा वैरी होतो, देव तुमचा दुश्मन होतो, आणि तुम्ही जेवढा टार्गेट कराल देवाच्या सेवकांना तेवढं टार्गेट तुम्ही प्रभूला करत असता. आणि मग प्रभूचा कोप, प्रभूचा राग त्या व्यक्तींवर, जे बोलत आहे विरोधात त्यांच्यावर, आणि जे त्यांना सामील झालेले आहेत त्यांच्यावर, जे त्यांच्या बरोबर एकत्र येऊन बैठकी मांडतात त्यांच्यावर, आणि जेवढे लोक त्यांच्या बैठकीमध्ये सामील झालेले आहेत अशा सगळ्या लोकांवर प्रभूचा कोप भडकणार. आणि जुन्या करारामध्ये तुम्ही आम्ही पाहतो परमेश्वराने त्यांच्यावरती मरी पाठवली. मरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार. येशू प्रभू की वेगवेगळ्या प्रकारचे आजार पाठवले, आणि परमेश्वराच्या वचनात होते कमीत कमी हे आजार ह्या लोकांवरती पाठवले ना, हे लोक नम्र होतील आणि देवाच्या सेवकाकडे येतील प्रार्थना करण्यासाठी, आणि देवाच्या सेवकांना ते क्षमा मागतील, आणि देवाचा सेवक त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करेल. आणि मी त्या सेवकाच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे या लोकांना, विरोध केलेल्या लोकांना बरं करेल. देवाने प्लॅन केले, मरी पाठवली. ते 253 लोक इस्रायल लोकांमध्ये ते आजारी पडले वेगवेगळ्या प्रकारे. पण देवाच्या वचनामध्ये तुम्ही आणले पाहतो तरी देखील ते लोक देवाच्या सेवकाच्या विरोधात बोलतच नाही, कमीपणा घेतलाच नाही, त्यांनी माघार घेतली